हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद. पुन्हा भेटतोय आपण झक्कास अशा व्हिडिओमध्ये. काहीतरी वेगळी सुरुवात झकास असं काही आहे तुमच्या झक्कास असा टॉपिक आहे आज आपल्यामध्ये, जो आपण डिस्कस करणार आहोत, ज्याच्यावरती बोलणार आहोत. फक्त माझी बायको, माझी वाईफ डॉक्टर शीतल. हाय. तुमचं अलार्म बंद करा. ओके, ठीक आहे. सो कुठल्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत? मला माहित नाही या विषयाला मराठीत काय बोलतात का. बॉडी शेमिंगला मराठीत काय बोलतात? बॉडी शेमिंगला मराठीमध्ये काय बोलतात? ठीक आहे, कमेंट करून तुम्हीच सांगा. पण या विषयाला आपण पुढे नेऊया. ओके. सो आजचा विषय आहे बॉडी शेमिंग. येस. बेसिकली लोकांना शरीरावरून नावं ठेवणं, त्याच्या रचने म्हणजे त्याच्या आकारावरून, त्याच्या रंगावरून, रूपावरून, हाईटवरून. जसं मी तुम्हाला आता म्हणालो की तुम्ही बुटके नको दिसायला. काही वेळापूर्वी हा व्हिडिओ चालू होण्याच्या आधी आम्ही स्वतःला बघतोय कॅमेऱ्यामध्ये, तर मी यांना बोललो की तुम्ही ना खूप खाली दिसताय. म्हणजे मी शब्द वापरला की तुम्ही बुटके नको दिसायला. सो बेसिकली काय होतं ना, हा व्हिडिओच्या फ्रेममध्ये बसत नाही म्हणून हा शब्द वापरला. ठीक आहे, चालेल ना, म्हणजे ह्याला बॉडी शेमिंग नाही म्हणता येणार, बरोबर ना? कारण ते मी हे सांगितलं. ओके, पण तेव्हा बॉडी शेमिंग म्हणता येईल जेव्हा आपण एखादी गोष्ट इंटेन्शनने एखाद्याला बोलतो, बरोबर, त्याचा मजाक उडवतो. सो त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की बाबा बॉडी शेमिंग मी करतोय एखाद्याची. बॉडी शेमिंग म्हणजे काय आहे, जे मराठीमध्ये मी सर्च केला आता, आणि काय आहे ते? एखाद्याच्या शरीरावरती टीका टिप्पणी करणं, किंवा त्याला त्याच्याच शरीराबद्दल घृणा किंवा एक लज्जा वाटणं, ही फिलिंग समोरच्याला देणं म्हणजे बॉडी शेमिंग आपण एखाद्याची करतोय हे आपण म्हणू शकतो. ओके. सो शीतलजी, मला एखादं उदाहरण तुम्ही द्या बॉडी शेमिंग बद्दल. म्हणजे सो इमॅजिन तुम्ही कुठल्या तरी फंक्शनला गेला आहात आणि फॉर एक्झाम्पल आपण जस्ट आता एका फंक्शन वरून आलो. ओके. बारसं होतं. सो आपल्याला माहिती आहे की हॉर्मोनल चेंजेसमुळे किंवा पोस्ट पार्टम कोणाला स्ट्रेस असतो, कोणी एवढा मोठा प्रोसेस थ्रू गेलेला असतो आणि त्यांना वेट लूज झालेलं असतं किंवा वेट गेन झालेलं असतं. बरोबर. पण त्या फंक्शन मध्ये जर मी त्या व्यक्तीला स्वतः माहिती आहे की त्या जाड्या झाल्यात किंवा त्या बारीक झाल्यात, पण माहित असून पण मी हे बोलणं की अरे खूप जाड झालीयस ग तू, काय झालं, किंवा जे काही आहे असं जाणून देणं, जबकी त्या व्यक्तीला स्वतः अवेअर असतं. तर जेव्हा एखादा माणूस अवेअर आहे की मी जाडा झालोय किंवा मी बारीक झालोय किंवा माझे केस गळतायत किंवा तो एखाद्या ह्याच्यातून चाललाय फेज मधून. मेनोपॉज मध्ये आजकाल ॲज अ मेनोपॉज मध्ये खूप गोष्टी होतात, केस गळतात. हर एक व्यक्तीला वेगवेगळे त्याचे, हर एक बाईला त्याचे वेगळे सिम्पटम्स असतात. सो तरी पण त्या व्यक्तीला सांगणं की अरे केस गळतात तुझे, का केस एवढे बारीक झाले, तर मग त्या व्यक्तीला असं नाही की तो व्यक्ती अवेअर नाही आहे, त्याला तो ऑलरेडी त्या गोष्टीवर काम करत असतो. फॉर एक्झाम्पल कुठल्या तरी PCOS असणाऱ्या महिलेला जर मी बोलली की अरे तुझं वेट का कमी होत नाही, तिला माहिती आहे की बाबा तिचं वेट आहे. सो एखाद्याला एखाद्या गोष्टीची जाणीव असणं, तो त्याच्यावरती भले काम करतोय किंवा कमी प्रमाणात काम करतोय, पण त्याला ती गोष्ट पोक करणं. ओके, तुझ्यामध्ये ही कमी आहे, तुझ्यामध्ये ही कमतरता आहे, त्याला आपण म्हणू शकतो की बॉडी शेमिंग आहे. तुम्ही ज्या प्रकारची काही उदाहरणं दिलात, बरोबर, एक्झॅक्टली. पण मला एक विचारायचं आहे की फॉर एक्झाम्पल समजा माझा एखादा मित्र आहे, ओके, आणि मला त्याला ही समजा तो खूप लठ्ठ आहे, खूप जाड आहे, ओके, आणि तो त्याच्या लाईफमध्ये ना काही असं मोटिवेट स्वतःला करतच नाही आहे. फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे बराच वेळ आहे, ओके, तो जिमला जाऊ शकतो, तो त्याचे काहीतरी एक्सरसाइज करू शकतो, बट ही इज डुईंग नथिंग, काहीच करत नाही आहे तो. सो अशा मित्राला जर मी काही 4 गोष्टी सांगायला गेलो तर त्याला बॉडी शेमिंग म्हणता येईल का? फॉर एक्झाम्पल तू खूप जाडा झाला आहेस, तू आहेस 30 वर्षाचा पण तू दिसतोयस 50 वर्षाच्या एखाद्या माणसासारखा. ओके, हे जेव्हा मी माझ्या मित्राला बोलतोय
फर्स्ट ऑफ ऑल So, हे बॉडी शेमिंग म्हणू शकतो का आपण? कारण मी त्याच्या चांगल्यासाठी बोलतोय ना, ही इज माय फ्रेंड, माझा लहानपणीचा मित्र आहे. सो त्याला तुम्ही कसं बॉडी शेमिंग म्हणाल? सो बॉडी शेमिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही कुठल्या इंटेंटने बोलताय, तुमची नियत काय आहे. ओके, तुम्ही जर समोरच्याचं मजाक उडवताय, त्याला 2-3 माणसांसमोर तुमचा पॉइंटच हा आहे की मी ह्याला असं खाली पाडेन किंवा दाखवेन, तर मग ते चुकीचंच आहे. बट जर तुम्हाला त्या तुमच्या फ्रेंडमध्ये काहीतरी त्याला मोटिवेट करायचं असेल, तर मग तुम्ही त्याला साईडला घेऊन किंवा तुम्ही जेव्हा एकांतात असाल दोघे तेव्हा सांगणं, मोटिवेट ओके ओके ओके. म्हणजे बेटर देन मेकिंग हिम लाईक इन अ क्राऊड लेटिंग हिम नो. त्यापेक्षा म्हणजे एखाद्या म्हणजे त्याच मित्राला जर मी 4-5 मित्रांच्या समोर बोलतोय तर मी त्या म्हणेन ते रॉंग आहे. हो, पण ते जर त्याला एकांतामध्ये 1-to-1 त्याच्याशी मी कम्युनिकेट केलं की बाबा तुला ह्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. सो त्याला म्हणता येणार नाही की आपण बॉडी शेमिंग करतोय, पण मी त्या म्हणेन की त्याला आपण मोटिवेट करतोय किंवा त्याला आपण जागृत करतोय की भाई याची तुला गरज आहे. एक्झॅक्टली. याच्यावरतीच मला एक उदाहरण म्हणजे द्यायला आवडेल. आपण बऱ्याचदा ऐकलंय, म्हणजे आपण ओव्हरऑल आता म्हणजे माझ्याकडून पण बऱ्याचदा अशी होत असेल एखाद्याची, मी बोललो ना आता काही स्टेटमेंट दिले की तू खूप जाडा झालाय, तू खूप काळा. मी माझ्या लहानपणी शाळेमध्ये मित्रांना खूप नावं ठेवले, बहुतेक व्हिडिओ बघत असतील, काळ्या बिळ्या बऱ्याच गोष्टी बोललोय. पण आता थोडीफार समज आल्यावर कळतंय ते उदाहरण म्हणजे आपले तुम्ही नाही केलात, राईट, मी केलेत म्हणून सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण बऱ्याचदा हे उदाहरण सुद्धा ऐकलंय, म्हणजे आता मी सत्संगला जातो म्हणून मला माहिती आहे. एक सेकंड. सो ते उदाहरण म्हणजे आपण सर्वांना माहिती आहे की राजा जनक, ओके, आणि अष्टवक्र मुनी. अष्टवक्र मुनींबद्दल बोलायचं झालं तर ते त्यांचं शरीर जे आहे ते 8 बाजूंनी वाकडं होतं, विकृत होतं. ओके. सो जेव्हा अष्टवक्र मुनी राजा जनकाच्या दरबारात गेले, असं काहीतरी एक स्टोरी आहे, आणि तेव्हा त्यांना बघून जे कोणी राजदरबार होता किंवा जे कोणी मंत्री संत्री सर्व ते हसायला लागले. त्या सर्वांनी यांची चेष्टा केली की असा कसला हा मुनी की जो ज्याचं शरीर 8 बाजूंनी वाकडा आहे, जो एकदम विकृत दिसतोय. सो तेव्हा अष्टवक्र मुनींनी एक सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले की तुम्ही या हाडामासाच्या चामड्यावरती हसताय की मला ज्या परमेश्वराने, ज्या देवाने बनवलं, जो रचनहार आहे त्याच्या रचनेवरती हसताय. ओके. सो जेव्हा हे सर्वांनी ऐकलं तेव्हा सगळे शांत झाले, अवाक्यात पडले की आम्ही बोलतोय, राईट, आम्ही ज्याची चेष्टा करतोय ना ते त्या शरीराची चेष्टा न करता त्या शरीराला बनवणारा जो परमेश्वर आहे, परमात्मा आहे, सो त्याची आम्ही चेष्टा करतोय. त्याला मी काळ्या बोलतोय, त्याला मी जाड्या बोलतोय, त्याला मी बटल्या बोलतोय, त्याला मी टीका टिप्पणी करतोय. म्हणजे त्या परमेश्वराला मी बोलतोय बेसिकली, कारण ते शरीर त्या परमेश्वराने बनवलेलं आहे आणि त्या परमेश्वराला मी बोलतोय. सो बेसिकली हाच एक पॉइंट आहे की जेव्हा म्हणजे ही गोष्ट मला नंतर कळली की भाई हे रॉंग आहे. हे कळून सुद्धा मी तर म्हणेन की आता पण कळत न कळत अशा गोष्टी माझ्याकडून मला वाटते होत असतील. सो ह्या गोष्टींना ओव्हरकम कसं करायचं बेसिकली, की बाबा मला एवढं तर कळलं की बाबा हे रॉंग आहे टीका टिप्पणी करणं, पण तरी सुद्धा जर माझ्याकडून कळत न कळत होत असेल तर ते सुद्धा कसं कंट्रोल करायचं. की ऍक्च्युली ती प्रॅक्टिस आणि इंट्रोस्पेक्शनची गोष्ट आहे. म्हणजे अशा गोष्टींमध्ये इंडल्जच नाही व्हायचं. कळतं की कुठेतरी कोणीतरी ग्रुप बनला आहे, ते कोणाच्या तरी बद्दल बोलत आहे, तर बॉडी शेमिंग करत आहेत, तर मग त्या गोष्टीमधून कसं स्वतःला सांभाळायचं हे आपल्या हातात आहे. बिकॉज कुठे ना कुठे इंट्रोस्पेक्ट केलं आपण स्वतःच्या, म्हणजे या गोष्टीची जाणकारी राहणं की मी त्या व्यक्तीला बोलत नसून या परमेश्वरालाच बोलतोय, ह्याला मी नावं ठेवतोय, आत्ममंथन करेल. करेक्ट. ओके. आणि दुसरा प्रश्न असा की एखादा व्यक्ती जो बॉडी शेमिंगचा शिकार बनतोय, ओके, सो त्याने कसं टॅकल करायचं. जो व्यक्ती भले त्याचे मित्रपरिवार असेल, फॅमिलीवाले असतील
त्यांच्यापासून की त्यांना कसं शांत करायचं, त्यांना की उत्तर द्यावं, जो बॉडी शेमिंगचा शिकार बनतोय. सो बेसिकली मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच बॉडी शेमिंग थ्रू गेलेत कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या वेमध्ये. खूप वेगवेगळ्या वेज आहेत टॅकल करायला. व्हॉट आय डू इज मी उत्तर देत नाही, इग्नोर करते, बिकॉज मला असं वाटतं की समोरच्याला ते सांगून कळणारच नाही की त्याच्या ते व्यक्ती ज्या गोष्टीवर टिप्पणी करतात ती माझ्या हातात पण नाही आहे ना. जर माझ्या दिसण्यावरून, माझ्या रंगावरून, माझ्या वजनावरून कोणी टीका करत असेल तर बेसिकली त्या माणसाला इग्नोर करा. हा म्हणजे मी इग्नोर करते, कोणीतरी दोन गोष्टी समजावत असेल आणि शांत करत सांगेल, असेल. पण सी व्हॉट युअर क्राऊड इज लाईक, सी द IQ ऑफ द पर्सन यू आर टॉकिंग विथ. म्हणजे त्या व्यक्तीचा IQच तेवढा नसेल समजण्यासाठी की बाबा एक म्हण आहे की गाढवा समोर वाचली गीता. हा, सो तुम्ही तसा तिथे प्रकार. एनर्जी म्हणजे तिकडे एनर्जी घालू नका की जिकडे तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळणारच नाहीये किंवा आणि तिथे काही बदल होणारच नाहीये. सो आपण तिथे ताकद न लावता ठीक आहे. ओके. पण हेच जर माझ्या बरोबर म्हणजे माझ्या घरी लहान मुलं आहेत त्यांच्या बरोबर कोणी करत असेल तर मी त्यांना थांबेन, कारण ती मुलं लहान आहेत आणि त्यांना म्हणजे सायकोलॉजिकली त्यांच्या गोष्टीवर, त्यांच्या त्या मनावर हे पडायला नको की म्हणजे जे ब्युटी स्टँडर्ड्स किंवा जे हे माणसांनी बनवून ठेवलंय तर त्यांना असं वाटायला नको की आपण बरोबर नाही. हा, कारण लहान मुलं इग्नोर करू शकत नाही त्याच्या गोष्टींना, कारण त्यांना ती तेवढी समज नाहीये. सो मी त्यांना जर कोणी बोलत असेल तर मी त्यांची साईड घेईन आणि बोलेन की अरे माझा बच्चा आहे किंवा तो बरोबर आहे जसा आहे तसं. सो ते मी करेन. बट मला कोणी करत असेल तर आय जस्ट लिसन अँड इग्नोर. ओके. सो बेसिकली मित्रांनो, बॉडी स्ट्रीमिंग हेच आहेत लर्निंग्स की बाई मला या गोष्टीची जाणीव असावी की बाई समोरचा पण माणूस आहे, त्याला सुद्धा फिलिंग्स आहेत आणि त्याची बॉडी म्हणजे त्याने स्वतः बनवलेली नाही आहे. तो जसा मातेच्या गर्भातून बाहेर आला तसा तो आहे. म्हणजे परमेश्वराने दिलेलं आहे शरीर जसा आहे तसा तुमच्या समोर तो आहे. त्यामुळे कोणाला बॉडी शेमिंग करू नका. कळत न कळत या गोष्टीची जाणीव राहणं गरजेचं आहे. आणि यस, अजून एक गोष्ट ती म्हणजे काय म्हणू शकतो शीतल, जे आपण एखाद्या माणसाला जर तुम्हाला खरंच सांगायचं, तुमचं इंटेन्शन खूप छान आहे, क्लिअर आहे, तर त्या व्यक्तीला जाऊन सांग. 1 to 1 बोला. 4 चौघांमध्ये एखाद्याच्या कमीबद्दल बोलणं, टीका टिप्पणी करणं आणि तुमचा तरीका पण मॅटर करतो की तुम्ही कुठल्या प्रकारे त्या व्यक्तीला समजवताय. आणि ती हिंदीमध्ये एक वाक्य आहे की भाई किसी के बारे में कुछ कहना है तो उस इंसान के कान में जाके कहो, ना कि पूरे गांव में. कळलं? पूर्ण गावात सांगण्यापेक्षा त्या माणसाच्या जाऊन कानात सांगा. सो दॅट इज अ बेटर थिंग. तुम्हाला अजून काही आवडेल कन्क्लूड करायला? नाही. सो बेसिकली तुमचा इंटेंट आणि थोडं इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज की मी असल्या गोष्टींमध्ये इंडल्ज नाही झालं पाहिजे. कोणाला तरी असं माझ्याकडून असे शब्द जे कोणाला तरी ठेच पोचवतील किंवा हर्ट करतील असं नाही बोललं पाहिजे ऍक्च्युली. आणि स्पेशली तुमच्या मुलांना एक बॉडी इमेज आणि म्हणजे ते तुम्हाला ऑब्झर्व करतात. जर तुम्ही कोणाला काळ्या जाड्या बोलताय तर ते बघतात की अच्छा काळ्या चांगलं नसतं, अच्छा जाड्या चांगलं नसतं. सो ते पुढे जाऊन ते तसे डिस्क्रिमिनेट करतात. कारण मी स्कूलमध्ये होते, मी डिस्क्रिमिनेशन फेस केलंय. सो मला माहिती आहे की त्या स्कूलच्या मुलांना काय अक्कल असणार, पण त्यांच्या जर पेरेंट्सकडून त्यांनी ऐकलं असेल की बाबा ही काळी आहे किंवा ही जाडी आहे, तर मग त्यांच्या ते मनात राहतात. मग ते बघून ते शिकतात की अच्छा ही काळी. कारण काही आपल्या हातात नसतं आणि काळा कलर खराब कलर किंवा सफेद कलर चांगला कलर असं तर काही नाहीये ना. बोलतात ना. आणि गोरे काळे एव्हरी वेज जे काही आहे यू आर नॉट सपोज टू डू इट बिकॉज इट्स नॉट युअर बिझनेस कोणाच्या शरीराच्या गोष्टींवर टिप्पणी करणं. येस. सो असं करता करता लगभग 14 मिनिटं झालेली आहेत.
डॉक्टर हो. श्रीधर. खूप भारी वाटलं म्हणजे डिस्कशन करताना, म्हणजे 14 मिनिटं झाली म्हणजे आत्ता टाईम बघताना कळलं. सो इथेच आपण थांबूया. नेक्स्ट टॉपिक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण कुठल्या टॉपिकवरती बोलूया. आणि हे रिअल टॉक आहेत, म्हणजे तसं प्री प्लॅन असं काही नाही आहे. एखादा विषय घ्यायचा, त्याच्यावरती आपली समज जी आहे त्या समजुतीने ज्या आयडियल गोष्टी आहेत किंवा एक्सपेक्टेड गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आधार घेऊन आपली मतं मांडणं. सो थँक्यू सो मच. पुन्हा Thank you. भेटूया आपण एका नवीन एपिसोड. नवीन एपिसोडमध्ये. बाय बाय.